SK कन्स्ट्रक्शन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, कसे आम्ही दरवेळी नवीन व्हिडिओज घेऊन येतो, नवीन रूम्स घेऊन येतो. तुम्हाला असं वाटतं की आज पण काहीतरी आम्ही नवीन रूम घेऊन येतोय, पण तसं नाहीये. आजचा व्हिडिओ हा जरासा वेगळा आहे. तर कसं माहितीये का, घर हे कसं प्रत्येकाचं स्वप्नातलं एक हे असतं की बाबा आपलं पण स्वतःचं घर मुंबईमध्ये असलं पाहिजे, एक छान घर असलं पाहिजे आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. पण तेच घर जर का आपल्याला आपण जे स्वप्न बघितलंय त्याच्यापेक्षा पण जर का सुंदर मिळालं तर त्याची गंमतच वेगळी आहे. असाच अनुभव आम्ही जे आता घराचा मी व्हिडिओ बघितला होता, आम्ही लास्ट टाइम घराचा व्हिडिओ टाकला होता आणि ते घर बघून आपले एक कस्टमर आहेत, म्हणजे कस्टमर आमचे मायबाबच असतात, तर त्यांनी आपल्याकडे घर घेतलेलं आहे आणि त्या घराचा त्यांचा अनुभव ते तुम्हाला सांगतील. आम्ही त्यांना पोझिशन पण दिलेलं आहे. तर हे आहेत घाडी परिवार, हे संजय गाडी आणि त्यांच्या मिसेस संजना गाडी, हे आपल्या रत्नागिरीलीच आहेत आणि हे घर त्यांनी घेतलेलं आहे. घराचे मालक आता हे आहेत. तर तुम्ही जरा तुमचा अनुभव शेअर करा लोकांबरोबर की कशा पद्धतीने तुम्ही घर बघत होते इतक्या वर्षापासून आणि आमच्याकडनं तुम्हाला कसं सहकार्य झालं, लोकांचं काय म्हणणं होतं घर बघितल्यावरती, सांगा. आम्ही 2 वर्ष खूप प्रयत्न केले रूम बघण्याचे, पण कुठेच आम्हाला नाही मिळालं. पण माझ्या मुलाला की नाही युट्यूबवर नंबर भेटला, यांचा व्हिडिओ, त्या युट्यूबवर नंबरवर त्याने कॉल केला. तर सागर भाऊ बोलले की त्यांना लागला तो, त्यांनी लगेच फोन उचलून सांगितलं ये संध्याकाळी ये तू, मी तुला दाखवतो रूम. लगेच बघता क्षणी आमच्यात पसंत पडला रूम लगेचच. आम्ही लगेच आणि आता तुम्ही घराची पूजा पण केली आम्ही लगेच आम्हाला ताबा पण दिला 1 तारीखला. लगेच 1 तारीखला पूजा पण घातली सगळं. आणि आमच्या सगळे कस्टमर म्हणजे पाहुणे नाते रिलेटिव्ह होते, त्यांना सगळ्यांना रूम आमची आवडली. आम्ही मुलांनी आमच्या व्हिडिओ केला, भटजींनी पूजा केली, तो व्हिडिओ आवडला सगळ्यांना. सगळ्यांना वाटलं की ब्लॉक मध्ये घेतला की काय, असे सगळे बोलत होते. काम पण सुंदर आहे. आमचे भाऊ पण आले होते, त्यांनी बघितलं प्लास्टर मजबूत काम आहे, प्रश्नच नाही. म्हणजे इतर चाळीपेक्षा ह्या चाळीतलं काम चांगलं आहे असे आमचे भाऊ पण बोलतो. बरोबर, त्यांना पण आवडलं. जेव्हा तुम्ही आता आपल्याकडे घर घेता तर घर घेताना कसं पैसे पण तितकंच महत्वाचे असतात. तर आमच्याकडनं कसं सहकार्य या सागर भाऊंकडून आम्हाला खूप, त्यानेच आम्हाला लोन करून दिलं. डाऊन पेमेंट आम्ही कमी होतं, आमच्याकडे कॅश नव्हती, पण थोडी दिली आम्ही. नंतर ते बोलले काय टेन्शन घेऊ नका, आम्ही लोन करून देतो. त्याने आमच्यासाठी खूप कष्ट केले आणि अजूनपर्यंत करतायत सगळं. नाही, हीच आमची खरी कामाची पोस्ट होते. कारण कसं आपण जी वस्तू एखाद्याला देतो ते घरातल्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केलं, भावाप्रमाणे आम्हाला सहकार्य केलं. आणि आता आम्ही त्यांना स्वतःच असं मानून आम्ही पुढे चालणार. काय नाही. तर मित्रांनो, तुम्ही त्यांचा गाडी कुटुंबाचा अनुभव ऐकलेला आहे. तुम्हाला पण जर का असं आमच्याकडनं सुंदर घर घ्यायचं असेल आणि बजेट कमी असेल आणि कमी पैशामध्ये करायचे, आम्ही लोन सुविधा सर्व करून देतो. तर तुम्हाला जर का आम्हाला आमच्याकडनं अशी घर घ्यायची असतील आणि तुमचं घराचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आम्ही खाली दिल्या स्क्रीनवरती आम्हाला संपर्क करा. तर असेच आमचे नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आणि आमच्या चॅनलवर अपडेट ठेवण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.